नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज. तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी. हज यात्रेकरूंसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आता मुंबईत 3 दिवस राहण्याची गरज राहणार नसून त्यांच्या घरातून रिपोर्टिंगची सोय हज कमिटीकडून करण्याचा निर्णय यंदाच्या वर्षापासून घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे चेअरमन जमाल सिद्दीकी यांनी दिली. तसेच हज यात्रेकरूंना त्यांची यात्रा अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने अनेक सुविधा हज कमिटीकडून उपलब्ध करून देण्यात असल्याचा विश्वास सिद्दीकी यांनी यावेळी व्यक्त केला. सांगलीमध्ये आयोजित हज यात्रा मार्गदर्शन शिबिर प्रसंगी ते बोलत होते. देशातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी सौदीमध्ये जातात. यंदाही हज कमिटीच्या माध्यमातून हजसाठी यात्रेकरू रवाना होणार आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातून 14,695 हज यात्रेकरू जाणार आहेत. तर यामध्ये सांगली जिल्ह्यातील 294 हज यात्रेकरूंचा समावेश आहे. या यात्रेकरूंना यात्रेदरम्यान घ्यावयाची काळजी, तेथील कायदे, त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या माध्यमातून खिदमत हुज्जाज कमिटीकडून सांगलीमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिरात हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे चेअरमन जमाल सिद्दीकी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत कमिटीचे सदस्य इम्रान मुजावर, आकाश मुल्ला, खिदमत हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष हाजी मुनीर अत्तार, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हज यात्रेकरूंना अमान सिद्दीकी यांनी मार्गदर्शन करत यंदाच्या वर्षापासून हज यात्रेकरूंसाठी मुंबईमध्ये 3 दिवस आधी रिपोर्टिंगसाठी थांबायचा नियम रद्द करण्याचा निर्णय कमिटीकडून घेण्यात आला. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या घरी जाऊनच जिल्हा हज कमिटी ऑनलाईन रिपोर्टिंग करून त्यांच्या नियोजित वेळेनुसार त्यांना विमानतळावर पोहोचवण्याची व्यवस्था करणार असल्याचं यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील हज यात्रेकरूंचे पहिले विमान 14 जुलै रोजी जाणार असल्याचे स्पष्ट करत हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना अधिक सुविधा मिळावी यासाठी आता जिल्ह्यात हज कमिटीचे निर्माण, स्वयंसेवी संस्थांचा समावेश आणि हजी दोस्त बनवण्याचा निर्णय हज कमिटीकडून घेण्यात आल्याची माहिती यावेळी जमाल सिद्दीकी यांनी दिली. यात्रेकरूंच्या अधिक सुविधेसाठी हज कमिटीकडून अधिक नियोजनबद्ध काम सध्या सुरू आहे. तसेच कमी खर्चात हज यात्रा सर्वसामान्य मुस्लिम बांधवांनाही करता यावी यासाठी 2020 पर्यंत समुद्रामार्गे जहाजातून हज यात्रा सुरू होईल असा विश्वासही सिद्दीकी यांनी यावेळी व्यक्त केला. या हज यात्रेमध्ये खाजगी टूर कंपन्यांच्याकडून होणारी फसवणूक लक्षात घेता यापुढील काळात इतर वेळी हज यात्रेला जाण्यासाठी हज कमिटीकडून जिल्ह्यात हज कमिटीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या लोकांच्याकडून हज यात्रेकरूंची फसवणुकीचे प्रकार घडले आहेत त्यांचा शोध घेण्यात येणार असून त्यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे सिद्दीकी यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी हुज्जाज हज कमिटी सांगलीचे प्रमुख हाजी मुनीर भाई अत्तार व त्यांच्या सर्व टीमने यात्रेकरूंसाठी सांगलीत मध्ये घडणाऱ्या अडचणीबाबत त्यांच्यासमोर समस्या मांडल्या आणि त्या पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. हज यात्रा 2019 की तैयारी और हमारे जो हाजी हज यात्रा पर जाने वाले हैं उनके प्रशिक्षण के लिए आज हम लोग सांगली में आए हुए. इस बार हमने ये निर्णय लिया है कि हाजी हमारे जो हज यात्रा पर जाने वाले हैं उनको 3 दिन पहले मुंबई में आकर रिपोर्टिंग की आवश्यकता नहीं है. वो रिपोर्टिंग हमारे जो हज कमेटी सांगली के लोग हैं, हमारे जो हाजी दोस्त हम बनाने वाले हैं और जो हमारी स्वयंसेवी संस्थाएं हैं उनके माध्यम से हम हाजी यात्रा के हाजियों के घर पर जाकर रिपोर्टिंग करेंगे और उनकी पूरी तैयारी ज़िले में करवाएंगे. यहाँ पर स्वागत सत्कार समारोह करके सबकी दुआएं लेकर सबको विदाई करके हम अपने हाजियों को एयर कंडीशन बस के माध्यम से एयरपोर्ट पर, मुंबई एयरपोर्ट पर ले जाएंगे और उस समय को मिलाते हुए जो समय उनके हवाई जहाज का होता है, यानी कि उनको जो 3 दिन पहले जाकर वहाँ मुंबई में रुकना पड़ता था, कठिनाई होती थी, पैसा खर्चा होता था, रिश्तेदारों को वहाँ तक जाना पड़ता था, उससे हम अभी छुटकारा दिलाकर यहीं से पूरा हज का काम शुरू करने वाले हैं. ये बहुत शिकायतें हैं प्राइवेट टूर्स ऑपरेटर की. उसके लिए भारत सरकार ने बहुत सारे गाइडलाइंस बनाए हैं, उनके पोर्टल बनाए हैं. जो पोर्टलों पे जो हमारे प्राइवेट टूर्स ऑपरेटर जो रजिस्टर्ड होंगे वो अपनी सुविधाएं वहाँ पर मेंशन करेंगे. जो हाजी प्राइवेट टूर से जाएगा वो क्या क्या सुविधा देने वाले हैं प्राइवेट टूर्स ऑपरेटर, वो हाजियों से उनका एग्रीमेंट होगा. अगर उसमें कोई भी वो चीटिंग करते हैं तो उनका लाइसेंस रद्द किया जाएगा. अभी तक जो चीटिंग हुई हैं उनके हम डिटेल निकालने वाले हैं, उन पर एफ दर्ज करेंगे. और अगर उसमें प्राइवेट टूर्स ऑपरेटर मिले हुए पाए जाते हैं तो उनका भी लाइसेंस रद्द किया जाएगा. हज कमेटी के ओर से डिस्ट्रिक्ट में अभी आप शुरू करने वाले हैं ना? अभी हम लोगों ने तय किया है कि ज़िले में हज कमेटी का काम करने के लिए, क्योंकि
हज का काम गांव-गांव, जिले-जिले में होता है। और अभी तक जो टीम थी महाराष्ट्र लेवल की थी, 11 लोगों की टीम पूरे जिले में जा नहीं सकती। इसके लिए हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी ने और अल्पसंख्यक मंत्री विनोद तावड़े जी ने निर्णय लिया है कि अब हम जिला सा हज कमेटी बनाएंगे। हम हाजियों की सेवा के लिए हाजी दोस्त बनाएंगे जिनको महाराष्ट्र सरकार अपॉइंट करेगी और इनके माध्यम से हम पूरे महाराष्ट्र में हज का काम करेंगे।